मृत्यू हा प्रत्यक्षामध्ये तुमचा नाही आहे. मृत्यू हा तुमच्या पंचमहाभूतांचा होतो. मनुष्याच्या जीवनामध्ये जे शरीर आहे ते पंचमहाभूतांचं आहे आणि ते जेव्हा नष्ट होतं तेव्हा त्याची विधिवत विल्हेवाट लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, जागृती आहे. जिवंत माणसामध्ये ज्या एनर्जी असतात त्या एनर्जी मेल्यानंतरही त्याच्यामध्ये काही काळासाठी स्थिर असतात. एकदा की शरीरातून तो प्राण मुक्त झाला की त्याला परत त्या शरीरामध्ये प्रवेश नको, किंवा परत त्या योनीमध्ये प्रवेश नको, किंवा परत त्या कुटुंबामध्ये तुमच्या कुळामध्ये प्रवेश नको. आणि त्याने जर मागे प्रवास सुरू केला तर तुमचं सर्वांचं जीवन तो उद्ध्वस्त करू शकतो. कारण त्याला हे कळत नाहीये मी योग्य करतोय की अयोग्य. ही करण्याची क्षमता त्याची बुद्धीबरोबर आणि मेंदूबरोबर नष्ट झाली. यंत्र नष्ट झालं. जे कंट्रोल करणारं यंत्र होतं मेंदू नावाचं ते नष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या गतीला ते प्राप्त झालं त्याच गतीला तो निसर्गामध्ये क्रिया करत राहतो. का करावं लागते? नारायण नागबली ह्या विधी आम्ही का करतो? ह्या सगळ्या आमच्या पित्रांच्या विधी आहे. आणि म्हणून आज जो दिवस आहे, आज सर्व पितृ अमावस्या आहे. एखादा मनुष्य मृत्यूनंतर हजारो लाखो वर्ष सुद्धा अतृप्त अवस्थेमध्ये राहू शकतो. जर मरणोपरांत जीव गुंतला तर तो मुक्त होणं गरजेचं आहे. आणि ते मुक्त होण्याची जी विधी आहे त्या विधी अतिशय शास्त्रशुद्धपणे हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ते केल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला या स्वतःला जिवंतपणे या शरीरातून मुक्ती मिळत नाही, या शरीराच्या माया मोहातून, कामनेतून, वासनेतून, तोपर्यंत तुमचं गुंतणं चालूच राहणार आहे. आणि म्हणून जे गेले त्यांचा वापर, तुम्हाला त्यांची जबाबदारी पण घ्यायची आणि त्यांचा तुम्ही वापर पण करू शकता. जीवनामध्ये जे मृत शक्ती आहे त्या सगळ्यांचं तुम्हाला वरदान प्राप्त होऊ शकतं. ज्या शक्ती तुमच्यासाठी आज अडथळा आहे त्या तुमच्यासाठी प्रेरणा बनतील, शक्ती बनतील. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्यांना तृप्त करावं लागेल. तुम्ही जर आनंदामध्ये विलीन झाले आणि तुम्ही जर स्वतः मुक्त झाले तर तुमचे पितृ तुमच्या पुण्याईनेच मुक्त होतात. तो तर सगळ्यात सोपा मार्ग आहे. तो जमत नसेल तर कमीत कमी मनोभावे याला तृप्त करा आणि ह्या तृप्त झालेल्याच्या माध्यमातून तुमच्या पितरांना तृप्त करा. हे जाणीव करून देण्याचा आजचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. मित्रहो, मनुष्याचं जीवन हे शरीर, मन आणि ऊर्जा या 3 स्तरावर असं विभागलेलं आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार, आपल्या बोधानुसार त्या स्तरावर आपलं जीवन जगतो. काही माणसांसाठी शरीराचं जे काही जगणं आहे, त्याचं खाणं पिणं, त्याचे भोग, त्याचा आराम, या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. काही वर्ग असा आहे की त्यांच्या दृष्टीने मानसिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व आहे. मला आदर भेटला पाहिजे, चांगल्या प्रकारचं सन्मानपूर्वक काम भेटलं पाहिजे, मला माझ्या कामातून समाधान भेटलं पाहिजे. पण त्याच्यासाठी शरीराच्या गरजा फार महत्त्वाच्या नाही. जिथे त्याला मानसिक स्वास्थ्य मिळतं, मानसिक स्थिरता मिळते, तो त्याची प्रायोरिटी ती असते. बुद्धिजीवी ज्यांना आम्ही म्हणतो ते एक वेळेस आपल्या शरीराची हानी करतील परंतु आपल्या मानसिक स्तराला जपण्याचा प्रयत्न करतात. अन्नमय कोश हा शारीरिक स्तरावर तामसी जीवन जगणाऱ्या माणसांसाठी महत्त्वाचा असतो आणि मनोमय कोश हा बुद्धिजीवी लोकांसाठी फार महत्त्वाचा असतो, जे सध्या स्वतःला सुशिक्षित समजतात. थोडेसे सुशिक्षित आणि शिकलेले सवरलेले असं समजतात अशा माणसांसाठी मानसिक स्तरावरचं जे जीवन आहे, मनोमय जे शरीर आहे, मनोमय कोश आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि याच्या पलीकडे जे गेले त्यांच्यासाठी आनंद महत्त्वाचा आहे, तत्त्व महत्त्वाचे, सत्य महत्त्वाचं आहे. आपण असं म्हणतो की प्रत्येक जीवाचे प्राण त्याच्या कुठेतरी अडकलेले असतात. जसं रावणाने जटायूला विचारलं, तुझा जीव कशात आहे? त्यांनी सांगितलं, माझा जीव माझ्या अंगठ्यामध्ये आहे. त्यांनी तात्काळ त्याचा अंगठा छाटला आणि त्याला जमिनीवर पाडलं. कारण जटायूमध्ये एवढी ताकद होती की तो रावणाला थांबवू शकला असता. परंतु जटायू सत्य वचनी होता, तो रामाचा सेवक होता. काही माणसांचा जीव कुठे असतो? काही माणसांचा जीव धनामध्ये असतो, पैशामध्ये असतो. त्याचा पैसा संपवा तो सहजच संपून जातो. काही माणसांचा जीव हा प्रतिष्ठेमध्ये असतो. त्यांची प्रतिष्ठा जर संपली तर त्यांचं सर्वस्व संपलं असं त्यांना अनुभवायला येतं. त्यांचा मृत्यू हा त्या प्रतिष्ठेमध्ये असतो, पैशामध्ये असतो.
काही माणसांचं पद काढून घ्या, ते संपून जातात. माझ्या अनुभवामध्ये मी असे खूप सारे कर्मचारी पाहिले, कधी रिटायर झाले पुढच्या वर्षी लगेच वारले. आजही तुम्हाला असे खूप लोक बघायला मिळतील. त्यांच्या जीवनामध्ये काही उद्दिष्टच नाही, काही प्रेरणाच नाही. काम आहे म्हणून जिवंत आहे, असे पण खूप लोक आहेत. पैसा आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ऊर्जा आहे, असे पण खूप लोक आहेत. तुम्ही कसे आहात हे प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे. तुमचे प्राण कशामध्ये आहे? संपत्तीमध्ये आहे? तुमचे प्राण ज्ञानामध्ये आहे? तुमचे प्राण सेवेमध्ये आहे की तुमचे प्राण भोगामध्ये आहे? आजच्या काळामध्ये माणसांचे प्राणी पैसा, भोग आणि प्रतिष्ठा या 3 गोष्टींमध्ये आहे. अहंकारामध्ये प्राण आहे. अहंकार दुखावला की याला आत्महत्या करावीशी वाटते किंवा दुसऱ्याचा जीव घ्यावा असं वाटतं. काल ऐकलं मी कुठेतरी की गाडीला कट मारला म्हणून कॉलेजमध्ये जाऊन ठार मार तरुणाला, फक्त गाडीला कट मारला म्हणून. केवढा अहंकार. आता ज्याने ठार मारलंय तो जेलमध्ये जाणार, त्याला जन्मठेपेची कमीत कमी शिक्षा होणार. म्हणजे थोडासा राग, थोडासा अहंकार दुखावला, मला कट मार, मला म्हणजे आता जेलमध्ये सड तिथे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मृत्यू हा प्रत्यक्षामध्ये तुमचा नाही आहे. मृत्यू हा तुमच्या पंचमहाभूतांचा होतो. ज्याप्रमाणे आम्ही शेतामध्ये वापरलेल्या वस्तू, समजा एखाद्या शेतकऱ्याने मल्चिंग पेपर आथरला तर तो काय करतो, पीक संपल्यानंतर तो पुन्हा गोळा करतो. समजा त्याने कुठेतरी कव्हरिंग केलं तर पीक संपल्यानंतर ते काढून घेतो. तुम्ही सकाळी रात्री खाली अंथरलेलं अंथरूण गुंडाळून परत ठेवता. सकाळी काढलेले कपडे तुम्ही धुवायला टाकता. ज्या ज्या वस्तू आम्ही वापरतो, वापरल्याच्या पश्चात आम्ही त्याची व्यवस्था करतो. आम्ही कचऱ्यासुद्धा त्याचंसुद्धा व्यवस्थापन करतो. जर आम्ही त्या कचऱ्याचं, त्या टॉयलेटचं जर आम्ही व्यवस्थापन नाही केलं तर आमचं घर आणि आमचा परिसर गंदगीने भरून जाईल. मनुष्याच्या जीवनामध्ये जे शरीर आहे ते पंचमहाभूतांचं आहे आणि ते जेव्हा नष्ट होतं तेव्हा त्याची विधिवत विल्हेवाट लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, जागृती आहे. आपण वनस्पतींना कापून खातो, मग प्राण्यांना कापून खाल्लेलं काय बिघडलं असं मांसाहार करणारी माणसं वल्गना करतात. मग त्या माणसांना तुम्ही असा प्रश्न विचारा, तुम्ही तुमच्या आईला पण कापून खा ना, तो पण एक प्राणीच आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कापून खा. मित्रांनो, काल मी शिवाजी महाराजांचा इतिहास थोडासा ऐकला. शिवाजी महाराजांच्या पश्चात आणि संभाजी राजांच्या पश्चात जेव्हा अंतिम युद्धासाठी एका बलाढ्य सरदाराला औरंगजेबाने अंतिम मोहिमेसाठी पाठवलं तेव्हा एका किल्ल्यामध्ये मराठ्यांनी ते सगळं सैन्य जे होतं तो सरदारासहित ते त्यांचा कोंडमारा केला. मराठ्यांनी त्याला अशा प्रकारे वेढा घातला. तुम्ही इतिहास उचकला तर कायम आपण पाहिले की मराठ्यांनाच वेढा घातलेला होता मुघलांनी. परंतु त्या कथेमध्ये शेवटी संताजी आणि धनाजी, तुम्ही नाव ऐकले असेल त्यांची, मुघलांना त्यांची एवढा दरारा होता की घोडे जर पाणी पिले नाही तर ते त्यांना विचारायचे त्यांच्या घोड्यांना, तुम्हाला संताजी धनाजी दिसतं का काय पाण्यामध्ये. एवढा दरारा होता. औरंगजेबाचे पालताबोळी थोडी करून त्या शिबिरातला जो काही त्याचा तंबू होता त्याचा कळस कापून आणला होता सोन्याचा. एवढे भयानक. त्या शूरवीरांनी जेव्हा त्याला वेढा घातला, अक्षरशः तो अतिशय क्रूर आणि भयानक असा शक्तिशाली जो सरदार होता त्याने आत्महत्या केली आतमध्ये. एवढे दिवस आतमध्ये कोंडमारा केला. सहनशीलता नाही त्यांच्या. हिंसा करणाऱ्या माणसाकडे सहनशीलता नसते. तिथे असं म्हणतात की जे खायला काहीच नाही उरलं, मग त्यांनी त्यांचे कसले घोडे, हत्ती, जे प्राणी होते ते कापून खाल्ले. मला सांगायचं असं आहे की अशा ठिकाणी अतृप्तपणे ज्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी संहार करता अशा पंचमहाभूतांनी बनलेल्या जीवांचा, त्यावेळेस त्या ठिकाणी काय बनणार आहे, एक प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी तयार होणार आहे. तुम्ही माणसांना माणूस म्हणा किंवा एनर्जी म्हणा, काही पण म्हणा, मग त्याच्या उपरांत त्याच्या मृत्यूनंतर जी पुढची जी आहे ती विधिवत झालं पाहिजे. आपल्या काळाला आतंकवादी असतील
त्यांचा सुद्धा अंतिम विधी विधिवत केला जातो. का केला जातो? कारण त्याच्यातून जे एनर्जी असते ते नेगेटिव्ह एनर्जी तयार होते. तुम्हाला जर भिंत लागली किंवा उंबरा लागला आणि म्हणून तुमच्या पायाचा अंगठा फुटला म्हणून तुम्ही त्या उंबऱ्याला जर लात मारली तर तुमचं नुकसान आहे त्याच्यात. तसं ह्या ज्या एनर्जी आहे, जिवंत माणसामध्ये ज्या एनर्जी असतात त्या एनर्जी मेल्यानंतरही त्याच्यामध्ये काही काळासाठी स्थिर असतात. असं आता तुम्ही ऐकलं असेल की शरीराच्या स्तरावर जर विचार केला तर शरीराचं अंगदान केलं जातं. माणसाच्या मृत्यूनंतर काही तासांसाठी बरेचसे अवयव जिवंत असतात, मग त्याचं दान केलं जातं. तुम्ही डोळ्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा ऐकलं असेल की मृत्यूनंतर लोक देहदान करतात, म्हणजे अगोदरच ते फॉर्म भरून ठेवतात. म्हणजे मेल्यानंतर हे शरीर जिवंत राहतं काही कालावधीसाठी. आणि म्हणून आपल्याकडनं बऱ्याचशा विधी करून घेतल्या जातात. प्रत्येक परंपरेमध्ये त्या विधींना महत्त्व आहे. मग आज जो दिवस आहे, आज तो दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांनी जर श्राद्धामध्ये काही कमतरता ठेवली असेल, कोणाला अतृप्त ठेवला असेल, तर त्याला तृप्त करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणजे तू पुढचं वर्षभर तुम्ही निवांत जगू शकता. जसं आज तुम्हाला काही करायचं असेल घरामध्ये तर तुमच्या वडिलांचा विरोध आहे, आईचा विरोध आहे किंवा त्यांची संमती हवी आहे, तुमच्या बहिणी असतील, जे जे तुमच्या जवळची माणसं आहे त्यांच्या मनामध्ये जर भेद असेल तर तुम्ही करत असलेल्या कार्यामध्ये विघ्न येतात किंवा ते आणतात. तुम्ही घेतलेला निर्णय ते चुकीचं ठरवण्यासाठी प्रयत्न करतात का तसं चिंतन करतात की याचं चुकावं, याचं बरोबर होऊच नाही. तसं मृत ऊर्जा पण असं करते. कारण आपण जी माणसं आहोत, आपण सामान्य माणसं आहोत. सामान्य माणसं नेहमी अतृप्तच मरतात, हे मी नेहमी लक्षात ठेव. तुम्ही जिवंत झाडाचं जर खोड कापलं त्यातून रस बाहेर येतो, कारण त्याला जगायचं होतं, पण तुम्ही मारलं मग अतृप्त राहील. वाळलेल्या झाडाचं तुम्ही कापलं तर काहीच नाही होत. तसं साधू संत योगी लोक हे सांसारिक मोहातून, शरीराच्या मोहातून तृप्त झालेले असतात. त्याच्यामुळं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे श्राद्ध घालण्याची कुठली गरज नाही पडत. श्राद्ध हे सांसारिक माणसांचे घालावे लागतात. का? तुम्ही जर त्यांच्याप्रती श्रद्धा नाही ठेवली तर त्यांचा जीव अडकून राहतो. जिवंत शरीर आमच्यासाठी वरदान आहे आणि मेलेलं शरीर आमच्यासाठी शाप आहे. हे बरोबर आहे. जोपर्यंत तुमचा जीवाचा व्यक्ती जो कोणी घराचा असेल तो जिवंत आहे, तुम्ही त्याला किती जपता, किती त्याच्याजवळ जाता, तोच मरू द्या बरं. त्याचा मृतदेह तुम्ही किती दिवस घरात ठेवाल? आणि ठेवला पिरॅमिडसारखा, ममीजसारखा, तर तुम्हाला तुमच्यापासून लांब ठेवावं लागेल, सुरक्षित करून ठेवावं लागेल. म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे दैनंदिन जीवन त्या शरीराबरोबर जगत आलात तसंच दैनंदिन जीवन तुम्ही मृत शरीराबरोबर जगू शकत नाही. ते सडणार आहे, ते भयंकर सडणार आहे. त्याच्यापूर्वीच, सडण्यापूर्वीच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. फळ सडण्यापूर्वी खाऊन टाका, त्याची ऊर्जा तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल. सडल्यानंतर त्याचीच ऊर्जा निगेटिव्ह होईल. सडलेलं फळ खा बरं, काय होईल? तसं आहे. तुमच्या परिजनांचे जो जीव गुंतलेला आहे, तो गुंतलेला जीव ती ऊर्जा अडकून ठेवतो. बघा, एखादं कधी कधी गॅजेट असतं, फोन असेल, तुमचा टी व्ही असेल किंवा जी उपकरणं आपल्याकडे आपण वापरतो, कधी कधी त्यांच्यामध्ये पॉवर जनरेट तयार होतो. तुम्ही जर लाईट जरी बंद केली आणि ते खोलत असताना कधी कधी शॉक बसतो जोरात, कारण त्याचा जीव गुंतलेला आहे आतमध्ये. लक्षात ठेवा, तो गुंतलेला जीव तुम्हाला शॉक देऊन मारू पण शकतो, तुमचं नुकसान करू शकतो. आणि म्हणून एकदा की शरीरातून तो प्राण मुक्त झाला की त्याला परत त्या शरीरामध्ये प्रवेश नको, किंवा परत त्या योनीमध्ये प्रवेश नको, किंवा परत त्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुळामध्ये प्रवेश नको. आणि त्याने जर मागे प्रवास सुरू केला तर तुमचं सर्वांचं जीवन तो उद्ध्वस्त करू शकतो. कारण त्याला हे कळत नाही आहे मी योग्य करतोय की अयोग्य. ही करण्याची क्षमता त्याची बुद्धीबरोबर आणि मेंदूबरोबर नष्ट झाली. यंत्र नष्ट झालं. जे कंट्रोल करणारं यंत्र होतं मेंदू नावाचं, ते नष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या गतीला ते प्राप्त झालं त्याच गतीला तो निसर्गामध्ये क्रिया करत राहणार. जसं न्यूटनचे 3 नियम आम्ही सांगतो, ते नियम आत्म्याला पण लागू होतात आणि आत्म्यालाच लागू होतात, हे लक्षात ठेवा. ज्या गतीला तो प्राप्त झाला
म्हणजे त्यांनी जर दुष्ट विचार घेऊन गेला असेल तर तो दुष्टच वागणार, तो जर सज्जन विचार घेऊन गेला असेल तर तो सज्जनच वागणार. तुम्हाला खात्री आहे का आमचे पूर्वज आमच्यासाठी सज्जन विचारच ठेवून गेले असतील? किती जणांना खात्री आहे? हां, का करावं लागते नारायण नागबली? ह्या विधी आम्ही का करतो? ह्या सगळ्या आमच्या पित्रांच्या विधी आहे. आणि म्हणून आज जो दिवस आहे, आज सर्व पितरी अमावस्या आहे. पित्र म्हणजे तुमच्या पिताचे 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 अशी अनंत पिढी, म्हणजे तुमच्या पित्यांचे पिता पित्यांचे पिता असे सगळे पिता मिळून पित्र. म्हणजे जेवढे तुमचे पित्र होऊन गेले त्या सर्वांचं तृप्ती करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून याला सर्व पितरी अमावस्या असं म्हणतात. मागचे जे 14 दिवस होते ते तुम्ही त्यांच्या तिथीला तुम्ही त्यांना श्राद्ध अर्पण केलं, पण ह्यातून जे राहिले तुम्हाला तुमची एकच पिढी माहिती आहे, पण त्याच्या मागच्या पिढ्या तुम्हाला माहिती आहे का? नाही. म्हणून त्या सर्व पिढ्यांचं तृप्ती करण्याचा आणि शांती करण्याचा दिवस म्हणजे सर्व पितरी अमावस्या. म्हणजे या दिवशी आपण त्या मृत झालेल्या शक्तींवर आपण प्रभाव टाकू शकतो. आज मला सांगा, तुम्ही म्हणाल सर ते आता काय ती कुठच्या जन्माला गेले असतील आणि काय असतील काय माहीत नाही. असं नसतं मित्रांनो. एखादा मनुष्य मृत्यूनंतर हजारो लाखो वर्षसुद्धा अतृप्त अवस्थेमध्ये राहू शकतो. मी विसरलो कुठल्या तरी देशामध्ये हॉटेल आहे, फार मोठं हॉटेल आहे. ते पूर्वी एक त्या ठिकाणी एका खोलीमध्ये अमानुष हत्या करण्यात आली होती एका परिवाराची. तिथं कोणी जरी राहिला प्रवासी तर रात्रीच्या वेळी त्याला प्रचंड भास होतात, रक्ताचे डाग पडतात आणि तो माणूस भयंकर घाबरतो. अशी घटना झाल्यानंतर त्या हॉटेलची ती खोली कायमस्वरूपी बंद करण्यात आली. ही ऊर्जा आहे. ही ऊर्जा काय करते? अडकते. एका लूपमध्ये ती अटकून राहते. मग ज्याप्रमाणे पाण्याचं वाफ होते, त्याचं पुन्हा पाणी होतं, पुढं बर्फ होतं, पुन्हा पाणी होतं, अवस्था बदलत राहतात, परंतु ते फिरत राहतं सायकलमध्ये. त्याप्रमाणे तो जो प्राण आहे तो प्राण त्याच क्षेत्रामध्ये फिरत राहतो, घुटमळत राहतो. त्याला जीव गुंतला आम्ही असं म्हणतो. आणि म्हणून जर मरणोपरांत जीव गुंतला तर तो मुक्त होणं गरजेचं आहे. आणि ते मुक्त होण्याची जी विधी आहे त्या विधी अतिशय शास्त्रशुद्धपणे हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ते केल्या पाहिजे. आणि म्हणून आपण आजच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टींचे सर्व विधी पार करतो. यातून आम्हाला धडा काय शिकायला मिळतो की मेल्यानंतरही जर आम्हाला त्यांचे श्राद्ध घालण्याची वेळ येते, म्हणजेच याची दोन बाजू आहे. एक म्हणजे आमची जबाबदारी आहे आणि दुसरी म्हणजे आमचा अधिकार बी आहे. आज पुत्र का बरं पाहिजे प्रत्येकाला? प्रत्येक आई वडिलांना एक मुलगा पाहिजे. का पाहिजे माहिती तुम्हाला? आई वडिलांना जोपर्यंत त्यांचा पुत्र त्यांच्या शरीराला अग्नी डाग देत नाही तोपर्यंत त्यांना पुढची सद्गती प्राप्त होत नाही. मुक्ती मिळण्याचा सर्वात सोपा मार्ग काय? कुठलंही झाड तृप्त कधी होतं? जेव्हा त्याला फळं येतात आणि त्याची बीज तयार होतात आणि पुढची पिढी तयार होते, झाड मुक्त होतं. कुठलंही जनावर, तुम्ही एखादी गाय घेतली आणि तिला जर वासरूच नाही झालं, तुम्ही काय करता? तिच्याबद्दल नको नको तसे विचार करता आणि तिला तुम्ही कमनशिबी समजता, तिला विघ्न समजता, अपवाद समजता. बघा, मग हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग एखाद्याचं जीवन अतृप्त राहिलं तर ते पुढच्या गतीला प्राप्त होऊन तिथं अडकून राहतं. आणि म्हणून त्या जीवाला गती मिळावी म्हणून मुलं पाहिजे, संतान पाहिजे. मग अशा प्रकारे आज आम्ही सगळीकडे ज्याप्रमाणे अशांती बघतो, गोंधळ बघतो, काही कळत नाही कशामुळे काय होतं, ह्याचं कारण ते आहे आपण जीवनाला ओळखलेलं नाही. आम्ही शरीराच्या लेवललाच अजून तृप्त करायला शिकलेलो नाही, मनाच्या लेवलला तर अजून अवघड आहे. बरोबर आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला या स्वतःला जिवंतपणे या शरीरातून मुक्ती मिळत नाही, या शरीराच्या माया मोहातून, कामनेतून, वासनेतून, तोपर्यंत तुमचं गुंतणं चालूच राहणार आहे. आणि म्हणून जे गेले
त्यांचा वापर तुम्हाला त्यांची जबाबदारी पण घ्यायची आणि त्यांचा तुम्ही वापर पण करू शकता, हे लक्षात घ्या. फार सुंदर गोष्ट आहे ही. काही जणांना असं वाटेल की अरे काय डोक्याला ताप आहे, काय हे प्रकृतीने असं का केलं असेल. बरं, नाही, प्रत्येक गोष्ट दोन्ही बाजू आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते ती तुमच्यासाठी फायदेशीर पण ठरते. आपण म्हणतो ना, अति पावसाळा शाप की वरदान, दोन्ही बाजू आहे त्याला. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू आहे. खूप पैसा येणं शाप की वरदान, असा पण निबंध लिहिला जाऊ शकतो. किमान श्रीमंतांच्या पोरांना द्यायला पाहिजे हा निबंध लिहायला, हे की नाही. तर मला वाटते वरदान फार कमी, 1% पण नसेल, शापच ठरतो. तसं आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळाली त्याचे आम्हाला वरदान ठरत नाही. कारण वरदान प्राप्त होण्यासाठी तुमच्या का आधी त्याचं अधिष्ठान पाहिजे. तुमच्याकडे विमानतळ नाही आणि विमान घ्यायला चालला तू, तुझ्याकडे हेलिकॉप्टर खाली उतरायला जागा आणि हेलिकॉप्टर घ्यायला चालला. ते जे तळ आहे, ती जागा आहे, ते अधिष्ठान आहे. बरोबर आहे. आणि ते अधिष्ठान जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत वरदान प्राप्त नाही होत, हे लक्षात ठेवा. तण उतरायला वरदान नाही लागत, पीक यायला वरदान लागतं, हे लक्षात ठेवा. तसं जीवनामध्ये जे मृत शक्ती आहे त्या सगळ्यांचं तुम्हाला वरदान प्राप्त होऊ शकतं. ज्या शक्ती तुमच्यासाठी आज अडथळा आहे त्या तुमच्यासाठी काय होतील, प्रेरणा बनतील, शक्ती बनतील. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यांना तृप्त करावं लागेल. मग सद्गुरू तेच म्हणताय, जसं आमचं जिवंत लोकांसाठी आमच्या जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी आज किती संवेदनशील आहात की नाही, मला त्यांच्यासाठी जगायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे की नाही. मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही, मला माझ्यापेक्षा त्यांची स्वप्न फार महत्त्वाची आहे. हेच जबाबदारी तुमची तुमच्या पितरांप्रती आहे. जे मृत झालेले तुमचे जेवढे पित्र आहेत त्यांच्याप्रती पण आहे. आणि म्हणून तुम्ही जिवंत माणसांचा जसं तुमच्यासाठी फायदा करून घेऊ शकता तसं तुम्ही मृत जीवांचा देखील तुमच्यासाठी फायदा करून घेऊ शकता, त्यांना तृप्त करून. त्या ज्या शक्ती आहे त्या शक्ती तुमच्यासाठी सहाय्यक ठरू शकता जर तुम्ही त्यांच्याप्रती संवेदनशील राहिलात आणि त्यांना तुम्ही जर तृप्त केलात तर. त्यांना तृप्त कसं करायचं आहे त्याचे विधी आहे. त्यांच्याप्रती आभार माना. हे तर खानदानाला दोष देणारे खूप जण आहे. काय मी कोणत्या घरात जन्माला आलो, आहे की नाही. अंबानीच्या घरात यायला पाहिजे होतं. एक छोटा शून्य आणि एक मोठा शून्य, काही फरक नाही, शून्यच आहे, हे लक्षात ठेवा. तसं आहे, पहिलं तो शून्याला बदला. शून्य जाय आपला. शून्य म्हणजे काय, मी रिकामाचे, आला तसा गेला रे बाबा, पुढच्यांना त्रास देऊन गेला. एक मनुष्य जिवंतपणे त्याने कधीच कोणाला चांगलं म्हणजे आनंद दिला नाही. कायम दुसऱ्यांना त्रास, कायम दुसऱ्यांना त्रास, प्रचंड त्रास. म्हणजे कायम लोकांच्या कामांमध्ये अडथळे बांधणार, कळी लावणार, भांडणं लावणार, हेच उद्योग त्याने आयुष्यभर केले. आपल्या मराठीमध्ये पिक्चर आहे ना, नाऱ्याचं तोंड दाबून ठेवायची पाळी आली. नाऱ्या कधी काय बोलवलं आणि काय खरं होईल भरोसा नाही. ह्या ज्या गोष्टी आहे, ज्या गोष्टींबद्दल आम्ही काय करतो, चिंतन करतो, तसं काय होतं, घडतं. बरोबर आहे. तर मग आम्ही ज्या पितरांबद्दल आज एकदम दुर्लक्षित आहोत, त्यांचा विचार करत नाही, त्या पितरांचं आमच्याबद्दलचं जे बंध आहे, ऋणानुबंध, तो कायम बांधलेला आहे. आपण जसं म्हणतो, आपण नुसतं एखाद्याशी हस्तांदोलन जरी केलं तरी दोघांचा संबंध तयार होतो. ऊर्जा एकमेकामध्ये काय होते, ट्रान्सफर होते. बरोबर आहे. मग ती जी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये, समोरची जे निगेटिव्ह असेल तर तुम्हाला निगेटिव्ह मिळेल. समजा काही माणसं फार निगेटिव्ह विचार करणार असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह, मग तुम्हाला ऊर्जा कोणती मिळणार, समोरून निगेटिव्ह मिळणार. असं आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला खात्री नाही तोपर्यंत तुम्ही कोणाशी ऋणानुबंध जोडू नका. आता तुम्ही जन्माला आला ज्या कुटुंबामध्ये, त्यांच्याबद्दल तुम्हाला चॉईसच नाही आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून श्राद्ध आहे, म्हणून सक्ती आहे. जे सक्तीने मिळालेले बंध आहेत ते बंध तुम्हाला तोडावेच लागतील. बरोबर आहे. आमचं असं आहे की ते आम्ही बंध आणखीन मजबूत करतो. आम्ही बंध कसे केले पाहिजे, शिथिल केले पाहिजे. मला सांगा, बंधन चांगलं असतं की स्वातंत्र्य चांगलं असतं?
पण आम्ही तर सगळीकडे बंधनच तयार करायचा प्रयत्न करतो. यांनी माझ्याशी बांधून राहावं, त्यांनी माझ्याशी बांधून राहावं, या कंपनीने माझ्याशी बांधून राहावं. आम्ही सगळ्यांना बांधूनच घेण्याचा प्रयत्न करतो. ॲग्रीमेंट काय? हां, ॲग्री होऊन मेंटल व्हायची कंडिशन आहे. नंतर वाटतं अरे आता हे कशा करता आम्ही ॲग्रीमेंट केला असेल. असे भागीदार नाही जे नंतर कधी वेगळे होण्याचा विचार करत नाही, आणि असं जोडपं नाही जे कधी घटस्फोट घ्यायचा विचार करत नाही. स्फोट दररोज होत असतो घरामध्ये, फक्त घटाचा स्फोट होत नाही. मग हेच जीवनामध्ये आम्हाला शिकायचं आहे की जर आम्हाला आमच्या शक्ती, जशा जिवंत माणसांच्या शक्ती आम्ही वापरतो, तशा मृत व्यक्तींच्या शक्तीसुद्धा आम्ही वापरू शकतो. आणि त्याच्यासाठी आम्हाला आजचा दिवस महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे सर आम्ही इथं काय श्राद्ध घालू शकतो? तुम्ही तुमच्या अन्नामधला एक घास बाहेर काढला जेवणामध्ये, तो विस्तवाच्या स्वाधीन केला. मला सांगा, तुमचे सर्व पित्र आहेत ते कशाच्या स्वरूपामध्ये? आज ऊर्जेच्या स्वरूपामध्ये. कशा स्वरूपामध्ये? ऊर्जेच्या स्वरूपामध्ये. म्हणजे त्यांचं पंचमहाभूतांचे जे काही शरीर आहे, म्हणजे अन्नमय कोश गेलेला आहे, मनोमय कोश गेलेला आहे, विज्ञानमय कोश पण गेलेला आहे. मग त्यांचा फक्त एकच कोश शिल्लक आहे, आनंदमय कोश, म्हणजे आकाश तत्व शिल्लक आहे आणि अग्नी तत्व, दोनच तत्व शिल्लक आहे. मग अग्नी आणि आकाश या दोन तत्वामध्ये ते आता विलीन आहे, अनंतामध्ये विलीन आहे. अनंतामध्ये शरीर, पृथ्वी तर अनंत नाही आहे. हॅलो, हवा अनंत नाही आहे. आहे माती फक्त पृथ्वीवर आहे, पाणी फक्त पृथ्वीवर आहे, हवा सुद्धा फक्त पृथ्वीवर आहे. इतरत्र शोधायचा प्रयत्न चालू आहे पण अजून सापडलेलं नाही आहे. मग ह्या तीन गोष्टी फक्त पृथ्वीवर आहे, परंतु आकाश आणि अग्नी मात्र अनंत आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये. म्हणजे जेव्हा एखादा जीव अनंतामध्ये विलीन होतो, आम्ही म्हणतो, तेव्हा तो कशात गेला? या संपूर्ण अनंतामध्ये विलीन झाला. बरोबर आहे. मग ते अनंतामध्ये तो विलीन झाला. मग आम्ही काय करतो? जेव्हा पित्राच्या रूपाने आम्ही जो घास खाऊ घालतो, एकतर कावळ्यांना खाऊ घालतो किंवा अग्नीच्या स्वाधीन करतो. तुम्हाला माहिती असेल पित्रामध्ये काय करतात? तुम्ही जे काही स्वादिष्ट भोजन करता, ज्या ज्या भागामध्ये ज्याला ज्याला स्वादिष्ट म्हटलं जातं, त्या संस्कृतीमध्ये जे काही जेवण पंचपक्वान्नाचं असेल ते जेवण केलं जातं. आणि ते जेवण त्या विस्तव असतो, एकदम निखारा असतो, त्या निखाऱ्यावरती तूप टाकलं जातं आणि त्याच्यावरती तो अन्नाचा घास, त्याला घास टाकणं असं म्हणतात मराठीमध्ये. मग तो घास कोणाच्या स्वाधीन केला? अग्नीच्या. आणि तो अग्नीच्या स्वाधीन करून कुठे गेला? आकाशामध्ये. आकाशामध्ये विलीन झाला. म्हणजे कळत न कळत आम्ही तो भोग कोणाला दिलेला आहे? आमच्या पितरांना दिलेला आहे. तुमचे जे काही अग्नी आहे, अग्नितत्व, त्याच्या अग्नितत्वामध्ये तुमच्या आजूबाजूला असलेली ऊर्जाच असणार आहे. दुसऱ्या ऊर्जा तुमच्याकडे कशाला येतील? बरोबर आहे ना. तुम्ही कोणाचे वारस आहात? तुमचं नाव त्याच वारसावर येईल. शेजारच्या जमिनीवर तुमचं नाव वारस म्हणून येईल का? नाही ना. जमीन ती पण आहे, जमीन ही पण आहे, पण नाव तुमचं तुमच्याच वारसावर आहे. का? कारण चांगलं असेल वाईट असेल, वारसा तुमचा आहे. जसा वारसा आमचा आहे तशी जबाबदारी बी आमचीच आहे. आमचे पित्र त्या जसे उलट्या दिशेने त्यांचं आमच्याकडे येतं, तसं आमचं सुद्धा त्यांना लागू होतं. हे लक्षात ठेवा. समोर 100 नावा, म्हणजे समजा 1000 लोक बसलेले आहेत, 1000 लोकांमध्ये विठ्ठल नावाचे अनेक लोक आहेत. पण जेव्हा एखादा माणूस विठ्ठल म्हणून हाक मारतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित असलेला विठ्ठलच उभा राहतो, सगळे विठ्ठल उभे नाही राहते. कळलं? तसं ती शक्ती जी आहे ती त्याला प्राप्त होते. तुम्ही फोन लावल्यावर तुम्ही ज्याचा नंबर लावला त्याला डायल होतो का? सगळ्या फोनवर रिंग जाते का? नाही. तसंच आहे तत्व निश्चित आहे. ही सृष्टीने जी सिस्टम आहे ती अतिशय परफेक्ट आहे. तुम्ही आम्ही बावटपणा करतो, सृष्टी बावटपणा नाही करू शकत. सिस्टम आहे. म्हणून त्या पितरांना तो भोग दिला जातो. आणि तो देताना प्रचंड मनोभावे तुम्ही जर दिला तर समोरचं पित्र तृप्त होतं. आम्ही ह्या कुंडामध्येच तो घास व्यवस्थित टाकत नाही, इकडे काहीतरी चालू असतं, चाललंय. जर हाच तृप्त नाही तर दुसऱ्याला केव्हा तृप्त करायचं? यालाच वाटतं पितरांनी मला तृप्त करावं.
असं आहे. आणि म्हणून गंमत आहे, गोंधळलेला आहे माणूस, पूर्णपणे बावचळलेला आहे, गोंधळलेला आहे, काही कळत नाही. आणि म्हणून आता आम्ही इथं आहोत, आमच्या परिसरामध्ये आमच्या आजूबाजूला अनेक अशा शक्ती आहेत की ज्या आम्हाला कळत नाही, पण त्या इथं आहेत. त्या शक्तींच्या चांगल्या आशीर्वादामुळेच आमच्या बाबतीत चांगलं घडतं, आणि त्या शक्तींच्या दुष्प्रभावामुळेच आमच्याकडे चुकीच्या गोष्टी घडतात, त्यांचा आमच्यावर प्रभाव पडतो. आमची ऊर्जा फक्त आमची नाही आहे असं म्हणतात. शरीराच्या लेवलला जर विचार केला तर तुमचे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा तुम्हाला माहिती आहे का? आजोबा माहिती असतील, त्याचे वडील खापर पंजोबाचे खापर पंजोबा. अहो सर नका हो, माती झाली त्यांच्यावर आता खापरांची, आहे की नाही? पण एक गोष्ट खरी आहे की त्यांचं जे नाक आहे आजही तुमच्या नाकावर बसलेलं आहे. त्यांच्या नाकाप्रमाणे तुमचं नाक आहे. हां, हात लावून पहा, फोटो काढून पहा, कळेल तुम्हाला, असेल तुमच्याकडं. म्हणजे तो जो DNA आहे तो त्याची जी हेरिडिटी आहे, अनुवंशिकता पुढे काय करतो, कॅरी फॉरवर्ड करतो. तसंच ऊर्जेचं पण आहे. आणि म्हणून आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जर आम्हाला त्याची सकारात्मक शक्ती घ्यायची आहे, कृपा आम्ही ज्याला म्हणतो, ती कृपा जर आम्हाला प्राप्त करायची आहे तर आम्ही दुसऱ्याला तृप्त करायला शिकलं पाहिजे. याच सर्वपित्री अमावस्येमध्ये आम्हाला शिकायला मिळतं. आपल्याला माहिती आहे मेल्यानंतर तृप्त करायचे तर जिवंत मी तृप्त करून घ्या, सगळ्यात मोठा सोपा मार्ग. आणि तृप्त करणे म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागणे नव्हे, त्यांना ज्ञान प्राप्त करून देणे आणि त्यांना मुक्ती मिळवून देणे. तुम्ही दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागून कधीही त्याला तृप्त करू शकत नाही, कारण कोणाचंच मन कधीच स्वतःला तृप्त करू शकत नाही. तुमच्या मनाने तरी तुम्हाला कधी तृप्त होऊ दिलं का? नाही. तसं मनाच्या स्तरावर कोणीच तृप्त होऊ शकत नाही, पण त्यांना काय गरजेचं आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही त्यांचे वारस म्हणून, तुम्ही त्यांचे वंशज म्हणून, आणि ते केलं पाहिजे. आणि काहीच कळत नसेल तर सगळ्यात सोपं आहे, सगळ्यांचा जो अधिपती आहे भगवान श्रीकृष्ण, त्यांनी सांगितलेला जो गीतेमधला मार्ग आहे, मनुष्याचं जीवन काय आहे आणि कसं आहे, हे जर तुम्ही केलात तर मग तर तुमचे सगळेच तृप्त होऊन जातील पित्र. आपल्या वंशामध्ये एखादा जर सुपुत्र जन्माला आला, मला सांगा, साधी सोपी गोष्ट आहे, संसारामध्ये प्रत्येकजण आज तुम्ही सगळेजण आहेत, तुमच्या कुटुंबासाठी मेहनत करता, रात्रंदिवस काम करता, प्रगती करण्याचा प्रयत्न करता. काय अपेक्षा काय आहे तुमची? की आमच्या परिवारामध्ये सर्वात ऐश्वर्य, संपत्ती, पद, पैसा, प्रतिष्ठा माझ्या माध्यमातून निर्माण व्हावा. दुसरं काय लागतं तुम्हाला? बस एवढंच पाहिजे. म्हणजे एक जण जर तुमच्या घरामध्ये जर सुपुत्र जन्माला आला तर सगळ्या कुळाचा उद्धार करतो. तसंच आहे, जसं सांसारिक जीवनामध्ये आहे ना, तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही जर आनंदामध्ये विलीन झाले आणि तुम्ही जर स्वतः मुक्त झाले तर तुमचे पित्र तुमच्या पुण्याईनेच मुक्त होतात. तो तर सगळ्यात सोपा मार्ग आहे. तो जमत नसेल तर कमीत कमी मनोभावे याला तृप्त करा, आणि या तृप्त झालेल्याच्या माध्यमातून तुमच्या पित्रांना तृप्त करा. हे जाणीव करून देण्याचा आजचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या.